मग असं काय घडतं मित्रांनो, सर्वांना SIP चालू करताना तर 1 कोटी बनवायचे आहेत. 1 कोटी बनवण्यासाठीच सगळे प्रयत्न करतायत. पण ऍक्च्युली ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस 1 कोटी ते का बनवू शकत नाहीये. तर त्यामुळेच मित्रांनो या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे माझी स्वतःची वैयक्तिक 1 कोटी पर्यंतची जर्नी. आणि ही जी जर्नी आहे मी तुम्हाला डिटेल्ड सांगणार आहे. मला जे येणारे चॅलेंजेस आहे, मला जे येणारे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यावर मी जे सोल्युशन काढतो तर ते कशा पद्धतीने काढणार आहे, कशा पद्धतीने या प्रॉब्लेम्सला मी ओव्हरकम करणार आहे, किंवा जर ऍक्च्युली मी तिथपर्यंत पोहोचू शकतोय की नाही पोहोचू शकत आहे. त्यामुळे ही जर्नीची सिरीज मी चालू करतोय. सुरुवात करताना मी सुद्धा एका 1,000 रुपयाच्या SIP ने सुरुवात केली होती. टाटा इंडिया कंझ्युमर फंड म्हणून एक फंड होता, जो माझ्या काकांनी मला घ्यायला सांगितलेला होता. त्यामध्ये मी माझी 1,000 रुपयाची SIP सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2018 मध्ये चालू केलेली आहे. आणि त्याच्यानंतरच मी या बिझनेसमध्ये पडलो. पण ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस फार अशी काही माहिती नव्हती. कदाचित पहिले 3-4 महिने हे टोटल त्याच्याबद्दल अभ्यास करण्यातच गेला. कंपाऊंडिंग ऍक्च्युली कशी वर्क करते हे सुद्धा माहिती नव्हतं. म्युच्युअल फंड बद्दल बेसिक माहिती होतं, शेअर मार्केट बद्दल अगदी बेसिक माहिती होतं. पण हळूहळू जसं मी स्टार्ट केलं मला लक्षात येत गेलं की यार याच्यामध्ये काहीतरी दम आहे. मग त्यावेळी मी कॅल्क्युलेशन सुरू केले, जसं त्या काळात सगळेजण करायचे त्याच पद्धतीने मी सुद्धा केले. 1,000 रुपयाची SIP 30 वर्ष, तेव्हा त्याचे 1 कोटी रुपये होतील. 35 वर्ष केलं तर अजून वाढतील, 40 वर्ष केलं तर अजून वाढतील. बट 35 आणि 40 वर्ष याच्यावर एक मनात शंका यायला लागली की त्यावेळेस ऍक्च्युली आपल्याला ते पैसे कामाला येतील की नाही. मग त्यावेळेस थोडेसे काही इम्पॉर्टंट लोकांचे, मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टरचे सेशन्स मी अटेंड केले, काही युट्यूबवर व्हिडिओज बघितले, काही रिअलमध्ये मला सेशन्स अटेंड करण्याची संधी मिळाली, कारण की मी म्युच्युअल फंड बिझनेसमध्ये आलो होतो. त्यावेळी मला कळालं की त्यावेळी जी कॉर्पस आपण तयार करणार आहोत, समजा 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी वॉट एव्हर, ती कॉर्पस ही आपल्या स्वतःच्या एका पेन्शन सारख्या इन्कम साठीची आहे. तुम्हाला जर त्याच्या आधीचा कुठला गोल असेल, तुम्हाला जर स्वतःसाठी घर बांधायचं असेल, स्वतःसाठी कार घ्यायची असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा सेपरेट SIP केली पाहिजे आणि रिटायरमेंटसाठी एक SIP ठेवली पाहिजे. एवढं साधं नॉलेज मित्रांनो, एवढं साधं नॉलेज सुद्धा मला त्या काळात नव्हतं. मला असं वाटायचं की SIP चालू केली 1,000ची तर सर्वच्या सर्व गोष्टी घडल्या पाहिजे. त्या 1,000च्या SIP मध्ये मला सर्व मिळालं पाहिजे. बट दॅट इज नॉट पॉसिबल ना. ते मला कळायला लागलं ज्यावेळेस मी स्वतः त्याच्यामध्ये घुसलो. म्हणजे मी असं काय म्हणत असतो की फायनान्स तेव्हाच आपण आपल्या वागण्यात उतरवतो जेव्हा तो आपल्याला पटायला लागतो. आणि पटायला कधी लागेल फायनान्स? त्याच वेळी फायनान्स पटायला लागेल ज्यावेळी आपण ऍक्च्युली बघणार आहोत की काय घडतंय आणि रिअलिस्टिकली पुढे काय घडेल याचा विचार करू. त्यावेळी आपल्याला कळतं की फायनान्स ऍक्च्युली कशा पद्धतीने काम करतो. तर ही माझी पहिली जी 1,000 रुपयाची SIP होती, त्याच्यामधून मला एक गोष्ट फार जास्ती आनंदाची आज वाटते की मी ऍटलिस्ट स्टार्ट तर केलं. कारण की सर्वात मोठा चॅलेंज हाच असतो की लोक स्टार्टच करत नाही. लोक म्हणतात की माझं इन्कम थोडं वाढू द्या, मी डायरेक्टली 5,000 10,000ची SIP करेल. पण ज्यावेळी ते 5,000 10,000ची करायची वेळ येते त्याच वेळी त्यांना घर घ्यावं लागतं, गाडी घ्यावी लागते, किंवा लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस करावे लागतात. तर ही गोष्ट आपण विचार नाही करत. लाईफमध्ये येणाऱ्या ज्या अचानक येणाऱ्या जे काही बदल असतात त्याबद्दल आपण विचार नाही करत. आपण काय विचार करतो की आत्ता SIP नाही करायची, आपण एन्जॉय करू आणि पुढे जाऊन ती SIP वाढवूयात. पण जर पहिले 1 कोटी जर तुम्हाला मिळवायचे असतील, माझी ही जर्नी जर तुम्हाला बघायची असेल, याच्यात मी कशा पद्धतीने काही चॅलेंजेस ओव्हरकम केले, तर याच्यातून तर माझी तर एकच शिकवण आहे की मी जी स्टार्ट केली छोटीशी 1,000 रुपयाची SIP, आणि आज मी तुम्हाला प्राऊडली सांगू शकतो मित्रांनो, माझ्या इन्कमच्या 60-70% मी इन्व्हेस्ट करतोय. तर हे कसं घडू शकलं? त्या छोट्याशा 1,000च्या SIP मुळे हे आज या लेवलला मी पोहोचू शकलोय. तुम्हाला जर ऍक्च्युली 1 कोटी मिळवायचे असतील तर ते फार जास्ती अवघड नाहीये आणि फार जास्ती अवघड आहेत सुद्धा मित्रांनो. कारण की मी बघितलंय माझ्या 8 वर्षाच्या बिझनेसच्या जर्नीमध्ये, जेव्हा पण 25-30 लाख रुपये जमा होतात त्यावेळी लोकांना ते विथड्रॉ करण्यासाठी वेगवेगळे मार्ग मिळायला लागतात. कोणाच्या घरी लग्न निघतं,
कोणाला मार्केट पडल्यामुळं आता मोठी हालचाल होते त्याची भीती वाटायला लागते, कोणाला रिअल इस्टेट बाय करूशी वाटते, कोणाला गोल्ड बाय करूशी वाटतं. त्या ठिकाणी ते त्यांच्या जागेवर रॉंग नाहीये, पण जर त्यांनी सुरुवातीपासूनच प्लॅन केला असता की गोल्ड माझ्याकडे एवढं असणार आहे, म्युच्युअल फंड एवढं असणार आहे, रिअल इस्टेट एवढे असणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, ऍक्च्युली आपण म्युच्युअल फंडला तेवढं अलोकेशन कधी देतच नाही जेवढं रिअल इस्टेट आणि गोल्डला ऑलरेडी दिलेलं आहे. मग अजून तेच काढून परत रिअल इस्टेटमध्ये जाण्यात ऍक्च्युली पॉईंट नसतो, लॉजिकली पॉईंट नसतो. तुम्ही एक चुकीचा डिसिजन घेत असतात बऱ्याच वेळा. जर तुमचा गोलच तो असेल की तुम्हाला याच्याने एक घर बांधायचं या इन्व्हेस्टमेंटनी, तर ती अमाऊंट आल्यावर तुम्ही बांधा, ती अमाऊंट तयार झाल्यावर तुम्ही बांधा. पण जर तुमचा गोल त्याच्यात 1 कोटी असेल, जसा माझा गोल आहे फर्स्ट 1 करोड, तर त्यावेळी त्या गोलला तुम्ही स्टिक राहिले पाहिजे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग त्या गोलला स्टिक राहण्यामागची आहे, तुम्ही कुठल्या तरी चांगल्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर बरोबर काम करा, ज्याला एक्सपिरियन्स आहे, जो ऍक्च्युली त्या जर्नीतल्या बारकाव्यांना समजतो, जेणेकरून तुम्हाला हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते येणार नाहीत. तो तुम्हाला वेळोवेळी योग्य सल्ला देईल, चुकीच्या टायमिंगला जर विड्रॉल घेत असेल तर तुम्हाला अडवेल, आणि त्यावेळी तुमच्या जर्नीमध्ये एक छोटासा मेंटॉर, छोटासा गाईड म्हणून ऍक्ट करेल. ही जर्नी तुम्हाला जर फॉलो करायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला अशा बरेचसे जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत, बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत, त्याबद्दल मी तुम्हाला नॉलेज देईल आणि कदाचित तुम्हाला त्याचा काहीतरी फायदा होईल. धन्यवाद.